नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 4. नामाचं महत्त्व सगळ्या साक्षात्कारी संतांनी अनुभवांनी आपल्याला सांगितलं आहे. अनुभवे आले अंगा ते जगा देतसे ही संतांची सहज प्रवृत्ती आहे. भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन घडणं हे नामाचं फलित आहे. नामदेवांना विठूनाम अमृताहून गोड वाटलं. अतिप्रेमाने श्रद्धेने घेतलेलं नाम म्हणजे अमृतमयी सागर. या अमृतमयी सागरातले नामदेवांचे अमृतात घोळलेले अमृतमयी शब्द भाविकांच्या मनाला स्पर्शून जातात. नाम म्हणजे भगवंताचा अवतार. नामसाधना ही अमृतवल्ली आहे. भगवंत म्हणजे आनंद. भगवंताचं रूप नाम म्हणजे आनंदाचा सागर. ज्या ठिकाणी हरिनामाचा गजर अतिप्रेमाने चालू असतो त्या ठिकाणी भगवंत आपणहून येतात. नाम हा आनंदाचा खरा मार्ग आहे. हाती काम आणि मुखी नाम. कामं करता करता देखत देवाजीचं रूप हे सूत्र म्हणजे दैनंदिन जीवनातला आनंद. नामासारखं दुसरं सुलभ, सोपं आणि तरीही परिणामकारक साधन दुसरं कुठलंही नाही. अमृतमयी नाम म्हणजे 5वा वेद. अखंड नामस्मरणामुळे आनंदाच्या सरी बरसतात. मंद प्रकाशाची चाहूल लागते. प्रसंगी दर्शनही होतं. आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन या भावावस्थेत झपाटले पण येतं. प्रत्यक्ष देवाची भेट होते. मन निवतं. ज्योतीची निजज्योत असलेला भक्ताच्या भेटीने आनंदी होणारा विठुराया आपल्या हृदयी सामावतो. विठू नामाचा महिमा गाणारे भक्तराज नामदेवांचे अवीट गोडीचे 700-800 वर्षापूर्वींचे अभंग आजही आपल्या कानामनात रुंजी घालतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा नामदेवांचा अभंग कधीही कालबाह्य होणं शक्य नाही. हा अवीट गोडीचा अर्थपूर्ण अभंग वारकरी भजनात नित्य मोठ्या आवडीने गायला जातो. माणिक वर्मा यांच्या सुरांनी या अभंगाची लज्जत नक्कीच वाढवली आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबा नोहे. सांग पंढरी राया काय करूयासी. का रूप ध्यानासी न ये तुझे. या अभंगात नामदेवांनी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनाची अवस्था अत्यंत मार्मिकपणे सांगितली आहे. संत सत्पुरुष आपल्याला नामाचं महत्त्व पटवून देतात. कळतं पण वळत नाही अशी आमची धारणा असते. नाम न घेण्यासाठी आम्हाला रोज नवी कारणं मिळतात. ही कारणं म्हणजे आम्ही आमच्या मनाची केलेली केविलवाणी फसवणूक आहे. नामदेव या अभंगात विरोधाभास या अलंकाराचा अत्यंत योग्य वापर करतात. हे भगवंता, तुझं नाम अमृताहून गोड आहे हे मनाला पटतं. पण नामाच्या वाटेने जाताना माझं मन तुझ्या नामस्मरणात रमत नाही. असं का होतं तेही समजत नाही. नाम घेताना मनात विचार आणायचे नाहीत असा निश्चय केला की तत्क्षणी असंख्य विचारांची गर्दी मनात होते. मन तुझ्या नामापासून दूर जातं. मी ध्यानधारणा करायला बसलो की तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येतच नाही. या गोष्टींचं मला खूप दुःख वाटतं. पण विठ्ठला, मी काय करू तेच समजत नाही. तुझ्या नामाचं कीर्तन ज्या ठिकाणी चालू असतं तिथे मी जाऊन बसतो. पण त्या कीर्तनात नामाच्या गजरात एकरूप होण्याऐवजी मला डुलकी लागते.
झोपेमुळे मला कीर्तन सुखाचा लाभ मिळत नाही. माझं मन वासनांनी लडबडलेलं आहे. शारीरिक सुखाचा उपभोग घेण्यात माझं मन रमतं. नुसतं रमत नाही, त्यात अडकून पडतं. कीर्तनकार विठुनामाचं महात्म्य परत परत सांगतात, पण माझ्या मनाची गती भलतीकडेच धावते. भगवंता, मी काय करू? या अभंगात नामदेव एकीकडे नामाची गोडी सांगतात, तर दुसरीकडे मनाची उदासीनता दाखवतात. या अभंगात नामदेवांनी स्वतःकडे कमीपणा घेतला आहे. अर्थातच नामदेवांच्या या अभंगातला मी म्हणजे आपण प्रापंचिक माणसं प्रपंच आवडीने आणि परमार्थ सवडीने करतो, किंबहुना परमार्थ केला नाही तरी आपल्याला चालतं.